लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। जो घेईल हाती मशाल त्याच्याच मस्तकी लागेल गुलाल, हा बॅनर कोपरगावसह नगर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे। राज्यात विधानसभेची रणधुमाळी काही दिवसात सुरू होणार आहे, त्यामुळे सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणीला वेग आला आहे। कोपरगाव मतदारसंघही त्याला अपवाद नाही। कोपरगाव शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा टॅक्सी संघटनेच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात शुभेच्छा बॅनर लावण्यात आले असून त्यावरील मजकुराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। जो घेईल हाती मशाल त्याच्याच मस्तकी लागेल गुलाल, अशा आशयाचा सदर मजकूर आहे। कोपरगाव तालुका हा कायमच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला राहिला असून कट्टर शिवसैनिक मतदार रूपी मोठी ताकद या पक्षाकडे असल्याने प्रत्येक निवडणुकीत हा पक्ष कोपरगाव मतदारसंघात केंद्रस्थानी असतो। ज्याच्या बाजूने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असतो त्याचा विजय जवळपास निश्चितच मानला जातो। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बॅनरबाजीतून ठाकरे गटाकडून एक प्रकारे विजयी ऑफर दिल्याचे बोलले जात आहे। लोकसभेच्या यशानंतर ठाकरे गट विधानसभेसाठी सज्ज होत आहे। सध्या महाराष्ट्रात सर्वत्र राजकीय खिचडी पाहावयास मिळत आहे। कोण कोणत्या पक्षात आहे किंवा कोण कोणत्या पक्षात जाईल हे सांगणे डॉन चित्रपटातील डायलॉग प्रमाणे मुश्किल ही नाही नामुमकिन है असे आहे। कोपरगाव मतदारसंघाचे बोलायचे झाले तर आमदार आशुतोष काळे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष व माजी आमदार स्नेहलता कोल्हे हे भाजपसह सध्या तरी महायुतीमध्ये आहे। दोघे महायुतीमध्ये असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी कोणाला मिळणार हे अजून तरी गुलदस्त्यात आहे। त्यामुळे कोणाला तरी वेगळा विचार 100% करावा लागेल, यात तीळ मात्र शंका नाही। मात्र महायुतीत काही बिनसले तर आहे त्या पक्षातून उमेदवारी करता येऊ शकते, हेही तितके खरे। उपमुख्यमंत्री अजित पवार हेही दोनदा कोपरगावाला येऊन गेले, मात्र त्यांनी दोन्ही वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुमच्या मनात जे आहे तेच होईल असा शब्द देत काही अंशी आमदार आशुतोष काळे यांची उमेदवारी जाहीर केल्याचे बोलले जाते। आपण अजितदादा सोबत असल्याचे आमदार आशुतोष काळे वेळोवेळी सांगत आहेत। तसेच मध्यंतरी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनी वेगळी भूमिका घेत नाशिक शिक्षक मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत सगळ्यांना धक्का दिला होता। त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती, त्यामुळे ते हाती तुतारी घेणार असा कयास व उलटसुलट चर्चेला उधाण आले होते। मात्र ती भेट राजकीय नसल्याचे त्यांनी सांगत कमालीची गुप्तता पाळली असली तरी कोल्हे तुतारी हाती घेतली अशीच चर्चा सध्या कोपरगावात आहे। राज्यात सध्या महायुतीमधील नेत्यांची वक्तव्य बघता महायुतीमध्ये सर्वच अलबेल आहे असे चित्र नाही। त्याचबरोबर अजित पवार वेगळी भूमिका घेत आहे की काय याबाबत सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहेत। त्याचबरोबर महाविकास आघाडीतही जागा वाटपाबाबत रस्सीखेच पाहावयास मिळत आहे। त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत महायुती व महाविकास आघाडीमध्ये काय होईल हे सांगणे कठीण आहे। कोपरगाव मतदारसंघाच्या जागेसाठी महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजपाही आग्रही आहे। त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने या जागेवर दावा करण्यात येत असल्याने कोणाला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळते हे अजून तरी गुलदस्त्यात आहे। मात्र सध्याची राजकीय स्थिती बघता कोल्हेसह काळेही वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसत आहे। त्यामुळे कोपरगाव मतदारसंघात कोण कमळासोबत राहून बाणाने घड्याळाकडे इशारा करते आणि कोण हातात तुतारी घेऊन सदर बॅनर मधील मजकुराप्रमाणे मशाल घेऊन गुलाल उधळते हे बघावे लागणार आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव।